नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आपण या व्हिडिओमध्ये MTH 400 कॉम्प्लेक्स व्हेरिएबलचं 1 मार्क जो 1 मार्काचे क्वेश्चन आहेत त्याचे आपण IMP पाहणार आहोत। बघा, तो क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्ही हे सगळे IMP केले 1 मार्काचे, बघा 1 मार्काच्या क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडे की फर्स्ट क्वेश्चन असतो A, तो असतो MCQ, ठीक आहे, तो असतो तुम्हाला 6 मार्काला, तो विचारला जातं किती 8 क्वेश्चन, ओके। सेकंड तुमच्याकडे B असतो सेक्शन, तो असतो 1 मार्काला 6 मार्क आणि क्वेश्चन विचारलं जातं 8। तर आपण पहिलं बघूया या व्हिडिओमध्ये। सपोज जर व्हिडिओ मोठा झाला तर तुमच्याकडे हे एक A पार्टचा एक व्हिडिओ असेल आणि एक B पार्टचा एक व्हिडिओ असेल, ठीक आहे। आणि नंतरचा जो व्हिडिओ असेल तुमच्याकडे तिसरा, ते आहे 2 मार्कचे IMP क्वेश्चन, ठीक आहे। असे आपण 1 मार्कचे IMP क्वेश्चन आणि 2 मार्कचे IMP क्वेश्चनचा आपण व्हिडिओ बनवतोय, ठीक आहे। तर आता पाहूया आपण याच्यामध्ये फर्स्ट जो आहे A MCQ, जो 8 क्वेश्चन राहता आणि 6 मार्काला। बघा, तुम्ही जर हे 2 व्हिडिओ पाहिले तर तुमचं बऱ्यापैकी जे 24 मार्क आहेत, 24 मार्काचं तुमचं कव्हर होऊन जाईल, ठीक आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। चला बघूया आपण फर्स्ट क्वेश्चन। बघा, फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं तुम्हाला की इफ Z इक्वल टू x प्लस IY आणि Z बार इक्वल टू x मायनस IY, देन इमॅजिनरी पार्ट ऑफ Z। तर बघा, आता इथं तुमच्याकडे मी हे सांगू देतो की पुढच्या वेळेस तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की Z इक्वल टू x प्लस IY अँड Z बार इक्वल टू x मायनस IY, देन द रिअल पार्ट काय विचारलं जाऊ शकतं, रिअल पार्ट। बघा, दोन्ही सांगतो। आता बघा, जर Z प्लस Z बार अपॉन 2 असेल तर त्याला म्हणतो आपण रिअल पार्ट, Z मायनस Z बार अपॉन 2 असेल तर त्याला म्हणतो आपण इमॅजिनरी पार्ट, आणि Z इंटू Z बार, बघा हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुमच्याकडं। Z इंटू Z बार असेल तर ते x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट मीन्स मॉड ऑफ Z स्क्वेअर। तर 3 तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं की Z प्लस Z बार अपॉन 2 इक्वल टू रिअल पार्ट, Z अपॉन Z मायनस Z बार अपॉन 2 इमॅजिनरी पार्ट, आणि Z इंटू Z बार इक्वल टू मॉड ऑफ Z स्क्वेअर। तर आपल्याला विचारलं इमॅजिनरी पार्ट कोण येतो तुमच्याकडे, इमॅजिनरी पार्ट Z मायनस Z बार अपॉन 2। तर ऑप्शन कोणता असेल तुमच्याकडं, फर्स्ट ऑप्शन। सेकंड आहे बघा, सेकंड क्वेश्चनमध्ये काय, द सम ऑफ nth इंटू nth रूट ऑफ युनिटी। तर n आणि nth रूट ऑफ युनिटीची सम जी आहे ती 0 येते, ठीक आहे। आपण रूट पाहिला आहे nth रूट ऑफ युनिटीमध्ये की सगळ्या रूटची ॲडिशन जर केली तर किती येते, 0। पुढचा क्वेश्चन आहे थर्ड, इफ अल्फा इक्वल टू लिमिट Z टेन्स टू I Z क्यूब मायनस 1 अपॉन Z प्लस I। तर इथं बघा, लिमिट Z टेन्स टू I जर पुट केला जर मी खाली I पुट केला, Z ची व्हॅल्यू I, तर I प्लस I किती येतो, 2I। खाली प्रॉब्लेम करतो का, नाही, मग आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायला काही अडचण नाही। तर अल्फा इक्वल टू, बघा I ला I, Z ची व्हॅल्यू किती आहे I, तर किती तुमच्याकडं I चा क्यूब, नंतर मायनस 1 अपॉन Z ची व्हॅल्यू किती I प्लस I। मी पुट काय केलं इथं, Z इक्वल टू I। का पुट केलं, कारण की तुमच्याकडे ज्यावेळेस मी Z ची व्हॅल्यू I पुट करेल त्यावेळेस फंक्शन प्रॉब्लेम करत नाही। फंक्शन प्रॉब्लेम करतो म्हणजे काय, खाली 0 येते। जर खाली 0 येत असेल तर तो 0 काढावा लागतो आपल्याला, पण इथं काही प्रॉब्लेम करत नाही। आता त्याला फक्त कॅल्क्युलेशन करा, I इंटू I किती तुमच्याकडं I रेस टू 4 मायनस 1 अपॉन I प्लस I किती 2I। I रेस टू 4 म्हणजे किती 1 मायनस 1 अपॉन 2I, 1 मायनस 1 0 अपॉन 2I इक्वल टू किती आला 0। तर तुमच्याकडे किती आला याचा आन्सर 0, तर ऑप्शनमध्ये A, ठीक आहे। कसं केलं मी, फक्त Z ची व्हॅल्यू काय पुट केली I। आता इथं बघा, I ला I म्हणजे किती स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1, I चा स्क्वेअर किती असतो मायनस 1, I चा क्यूबची व्हॅल्यू किती असते मायनस I, आणि I रेस टू 4 किती असतो प्लस 1। आता बघा पुढचा आहे, इफ फाय ऑफ x सॅटिस्फाय द लॅपलास इक्वेशन। आता लॅपलास इक्वेशनचं बघा, डॅबा स्क्वेअर एफ फाय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर फाय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू 0 जर येत असेल आणि त्याला म्हणतो आपण लॅपलास इक्वेशन जर सॅटिस्फाय करत असेल तर ते फंक्शन काय येतं तुमच्याकडं, त्याला म्हणतो आपण हार्मोनिक फंक्शन म्हणतो। काय म्हणतो, सो तो हार्मोनिक तर असतोच, म्हणजे पहिले तो ॲनालिटिक पण असतो, ओके।
तर इथं तुमचा आन्सर काय तुमच्याकडं ॲनालिटिक फंक्शन. द रिजन ऑफ व्हॅलिडिटी ऑफ 1/z 1/1 + z ऑफ इट्स टेलर सिरीज एक्सपान्शन. बघा टेलर सिरीज एक्सपान्शनमध्ये 1/1 + z चं टेलर सिरीज एक्सपान्शन काय राहतं. बघा इथे जर प्लस असेल तर 1 - z + z² - z³ + z⁴ असं येऊन जाईल. तर इथं तुमच्याकडे काय आहे की हा जो आहे टेलर सिरीजमध्ये तुमच्याकडे मॉड कसा पाहिजे <1, मॉड ऑफ z इज <1. असं पण असेल 1/1 - z तरी पण त्यासाठी मॉड कसा पाहिजे तुमच्याकडं <1. दुसरं आहे बघा लेट f ऑफ z = z² + z + 1 z - 1 आणि z - 3 अँड c इज अ मॉड ऑफ z = 1/2 देन इंटिग्रेशन c f ऑफ z. आता बघा मॉड ऑफ z <1 याचा मिनिंग काय होतो तुमच्याकडं की सर्कलची रेडियस किती तुमच्याकडं 1/2. सपोज इथं जर 1 पॉईंट असेल तर 1/2 कुठं असेल तुमच्याकडे 1/2 1/2 हा सेंटर घेऊन हा तुमच्याकडे काय झाला सी, याला म्हणतो सी. ओके. तर आता याचं काय करायचं आपल्याला की इंटिग्रेशन काढायचं आहे. तर याच्या इंटिग्रेशनमध्ये बघा तुमच्याकडं कोण कोण पोल्स करतो 0 करतो 1 आणि 3 या दोन्हीपैकी येतं का या 1 आणि या सर्कलमध्ये. इथं तर काय -1/2 इथं असेल -1 इथं असेल -2 इथं असेल 2 आणि इथं असेल 3. बघा तुमच्याकडं कोण देतो पोल 1 आणि 3 आहे का या सर्कलमध्ये नाही आहे. जर सर्कलमध्ये नसेल पोल्स जे पोल्स बनवतो बघा हा 1 एक पोल बनवतो आणि हा 3 बनवतो पोल आहे का सर्कलमध्ये नसेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन येतं 0. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण आता बघा पुढचं आहे द रेशियो ऑफ f ऑफ z = z² + 1 z - 1 × z + 1 ॲट z = 1. बघा z = 1 कोण देतो बघा पहिला पोल्स कोण देतो z - 1 = 0 अँड z + 1 = 0 z = +1 आणि z = -1 या दोन पॉईंटवर काय येतं तुमच्याकडं पोल्स. ओके. आता बघूया आपण पोल्सची ऑर्डर किती तुमच्याकडे बघा याची पण ऑर्डर 1 आहे याची पण ऑर्डर 1 आहे. तर तुमच्याकडे रेशियोचा फॉर्म्युला काय रेशियो सिंपल पोल. आता हा काय झाला तुमच्याकडे सिंपल पोल कशावर ॲट अ पॉईंट z = किती 1 वर किती झाला सिंपल पोल झाला. म्हणून तुमच्याकडे रेशियो ॲट z = a काय राहतो तुमच्याकडं z - a × f ऑफ z हा फॉर्म्युला आहे. तर याचा रेशियो किती येईल बघा रेशियो ॲट z टेन्स टू किंवा =1 वर काढायचं आपल्याला. तर f ऑफ z = किती तुमच्याकडं लिमिट इथं लिमिट होता सॉरी लिमिट z टेन्स टू a z - 1 × f ऑफ z. f ऑफ z किती तुमच्याकडं लिमिट z टेन्स टू 0 सॉरी 1 वर काढतो ना आपण. तर किती z - 1 म्हणजे z - a × f ऑफ z आपल्याला फंक्शन किती दिलं आहे z² + 1 z - a आणि z + a. z - a कॅन्सल राहतो काय तुमच्याकडे इथं बघा. आता काय तर झेडची व्हॅल्यू किती 1 कारण पुट करा इथं 1² + 1 इथं किती z + 1 म्हणजे किती 1 + 1 किती आला 1 + 1 2/2 = 1. तर किती आन्सर इथं 1. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे रेशियोचा परत सांगतो समजून रेशियो ऑफ z = a f ऑफ z असेल ॲट सिंपल पोल किती सिंपल पोल. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे लिमिट z टेन्स टू a z - a × f ऑफ z. या फॉर्म्युला कुठ केलं मी f ऑफ z तर तुमचा गिवन दिलेला आहे a ची व्हॅल्यू किती आहे 1 पॉईंटवर काढायची आहे. ठीक आहे. आता पाहूया 8 क्वेश्चन. द पोल ऑफ f ऑफ z = z + 3 z - 3 आणि z - 5 चा स्क्वेअर इनसाइड अ सर्कल मॉड ऑफ z = 4. बघा सेम आता मॉड ऑफ z = 4 म्हणजे काय की 4 रेडियस घेऊन एक सर्कल बनवायचं आपल्याला. ओके. तर हा काय तुमच्याकडे -4 पॉईंट हा +4 येऊन जाईल आणि हा -4. आता या सर्कलमध्ये बघायचं आपल्याला की याचं पोल द पोल ऑफ f ऑफ z = इनसाइड. आता या पोल कोण येतं याच्यामध्ये फक्त किती येतो 3 वाला कारण 5 वाला जो आहे तो बाहेर येऊन जातो +5. इथं काय तुमच्याकडं 3 वाला जो पोल आहे z = एक तर 3 एक पोल बनतो आणि z = 5 पोल बनतो. आता z = 3 साठी किती ऑर्डर आहे 1 म्हणजे सिंपल पोल आणि z = 5 साठी किती ऑर्डर आहे 2 ऑर्डर.
तर मग कोणता येतो तुमच्याकडे झेड इक्वल टू 3 वाला. 5 वाला काय येत नाही कारण तो आउटसाइड ऑफ मॉड ऑफ झेड इक्वल टू 4 म्हणजे या सर्कलच्या बाहेर आहे. तर +3 कुठे येईल तुमच्याकडं इथं. मग त्याचं आन्सर किती येईल तुमच्याकडं +3. आता आपण बघूया पुढच्या क्वेश्चन पेपरमधला. सेम इफ झेड इक्वल मॉड ऑफ झेड इज रिअल. आता काय तुमच्याकडे बघा मॉड ऑफ झेड बार इज रिअल आहे म्हणजे एक्स आहे. हे कधी पॉसिबल आहे बघा की तुमच्याकडे झेड पण कसा पाहिजे एक्स पॉसिबल आहे तेव्हा. ठीक आहे बघा कारण की तुमच्याकडे जो मॉड्युलस आहे जर आपण कॉन्जुगेट घेतला एखादा नंबरचा की मॉड ऑफ झेड इक्वल टू x मायनस आय वाय होऊन जातो. जर झेड इक्वल टू काय असेल x प्लस आय वाय असेल तर तुमच्याकडं मॉड ऑफ झेड किती दिला आहे रिअल दिला आहे म्हणजे मॉड ऑफ झेड इक्वल टू किती दिला आहे x. तर x दिला असेल तर या झेडला काही फरक पडतो का नाही पडणार कारण झेड फरक कुणाला पडतो कॉन्जुगेट घेतल्यानंतर मायनस आय वायला. तर इथं काय तुमच्याकडं झेड बार म्हणजे झेड कॉन्जुगेट आणि झेड काय तुमच्याकडं इक्वल जर रिअल असेल तर. हां जर इमॅजिनरी असेल तर मग तुम्हाला घ्यावं लागेल झेड बार इक्वल टू मायनस झेड. सेम आता द सम ऑफ ऑल n रूट ऑफ युनिटी आताच पाहिलं आपण किती असतो 0. सेम लिमिट झेड टेन्स टू आय झेड रेस टू 5 मायनस आय अपॉन झेड प्लस आय. सेम याचं लिमिट बघा लिमिट. आता परत बघा खाली झेडची व्हॅल्यू जर मी आय पुट केली तर आय प्लस आय किती येतो 2i. प्रॉब्लेम करतो का नाही करत. मग आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करूया. किती तुमच्याकडं झेड रेस टू 5 म्हणजे किती आय रेस टू 5 मायनस आय अपॉन झेड प्लस आय म्हणजे किती आय प्लस आय. फक्त मी आयची व्हॅल्यू पुट केली झेडच्या जागी. आय रेस टू 5 म्हणजे किती आय मायनस किती आय तर इथं बघा आय रेस टू 5 ला कसं लिहू शकतो मी आय रेस टू 4 इंटू आय. तर आय रेस टू 4 किती असतो 1. आता पाहिलं आपण 1 इंटू आय किती राहिलं तुमच्याकडं आय. तर किती आला हा आय मायनस आय अपॉन किती 2i. आय मायनस आय किती 0 अपॉन 2i. तर 0 अपॉन 2i किती परत 0. तर आन्सर किती तुमच्याकडं 0. सेम इफ एफ ऑफ झेड अँड एफ बार ऑफ झेड म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आर अनालिटिकल फंक्शन देन झेड एफ ऑफ झेड इज अ कॉन्स्टंट फंक्शन. बघा हा थेरमच आहे तुमच्याकडे किंवा हे प्रूव्ह करतो आपण की जर फंक्शन एफ ऑफ झेड आणि एफ बार ऑफ झेड आर अनालिटिक फंक्शन असेल तर तो जो एफ ऑफ झेड आहे तो काय असेल कॉन्स्टंट फंक्शन. त्याशिवाय ते दोन्ही होणार नाही. आता पुढं इफ मॉड ऑफ झेड लेस दॅन 1 असेल 1 प्लस झेड स्क्वेअर झेड क्यूब इज एक्सपान्शन ऑफ. बघा सगळे जर प्लस असेल तर 1 अपॉन 1 मायनस झेडचा असतो आणि 1 प्लस झेड असेल तर 1 मायनस झेड प्लस झेड स्क्वेअर मायनस झेड क्यूब आणि प्लस अँड सो ऑन. काय तुमच्याकडं जर सगळेच पॉझिटिव्ह आहेत तर 1 अपॉन 1 मायनस झेड आणि जर 1 प्लस झेड असेल तर मग 1 प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस असेल. आता बघा परत आता क्वेश्चन पुढचा आहे इफ आर्ग्युमेंट ऑफ Z1 इक्वल टू θ1 and argument of Z2 equal to θ2 then argument of Z1 into Z2. आपण पाहिलं काय आर्ग्युमेंट ऑफ Z1 इंटू Z2 असेल तर आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2 म्हणजे दोन्ही आर्ग्युमेंटचे काय होते सेपरेट ॲडिशन होते. दॅट मीन्स आर्ग्युमेंट ऑफ Z1 किती θ1 प्लस θ2. सेम क्वेश्चनमध्ये जर तुमच्याकडे आर्ग्युमेंट ऑफ Z1 अपॉन Z2 आला असता डिव्हिजनमध्ये तर याला कसं लिहू शकलो असतो की आर्ग्युमेंट ऑफ Z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ Z2. बघा मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आपण काय करतो ॲडिशन घेतो आणि डिव्हिजनमध्ये असेल तर सबट्रॅक्शन. तर किती θ मायनस θ2 तर किती येईल तुमच्याकडे इथं बघा मल्टिप्लिकेशन असल्यामुळे θ1 प्लस θ2 दिस. आता पुढचा आहे क्वेश्चन बघा काय आहे तुमच्याकडे पुढचा क्वेश्चन की इफ मॉड ऑफ Z इक्वल टू Z इक्वल टू 3 प्लस 4i आणि मॉड ऑफ Z. तर मॉड ऑफ Z इक्वल टू काय असतो स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. तर इधर इम्प्लाइज x स्क्वेअर म्हणजे किती स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. तर स्क्वेअर रूट ऑफ किती 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16. तर टोटल किती आला 25 आणि 25 चा स्क्वेअर रूट किती 5. ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. मॉड्युलस आपण बाय डेफिनेशन काढतो त्याला म्हणतो आपण मॉड्युलस. इफ फाय इज अ हार्मोनिक फंक्शन देन फाय बघा त्या ऑप्शनमध्ये जे आपण अनालिटिक घेतलं होतं ना अनालिटिक
अनालिटिकल असतो तिथं कोणतं येईल तुमच्याकडे हार्मोनिक फंक्शन. तिथं तुम्ही मी अनालिटिक केलं आहे, तुम्ही तिथं हार्मोनिक करू शकता. ठीक आहे, कारण हार्मोनिक डेल्टा स्क्वेअर फाय इक्वल टू काय तुमच्याकडं 0 येतो. किती जर हार्मोनिक फंक्शन असेल तर डेल्टा स्क्वेअर फाय इक्वल टू काय आहे 0, कारण ते कोणाची कंडिशन सॅटिस्फाय करतं लॅपलास इक्वेशनचं. तर इथं किती तुमच्याकडे आन्सर 0. आता पुढचा आहे इफ झेड टेंड्स टू 2i झेड स्क्वेअर प्लस 4 अपॉन झेड मायनस 2i इक्वल टू अल्फा, देन अल्फाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बघा झेड स्क्वेअर प्लस 4चा आपण जर फॅक्टर्स पाडले तर किती तुमच्याकडं झेड मायनस 2i आणि झेड प्लस 2i हे त्याचे फॅक्टर्स आले. मग हे जे फॅक्टर्स आलेले आहेत त्याच्यापैकी बघा झेड मायनस 2i कॅन्सल राहतो काय तुमच्याकडं झेड प्लस 2i. आता झेडची व्हॅल्यू किती लिमिट 2i, झेड टेंड्स टू म्हणजेच किती तुमच्याकडे 2i प्लस 2i इक्वल टू किती 4i. तर आन्सर किती येईल तुमच्याकडे दिस. मी हा का केलं 4 का केली, कारण ज्यावेळेस मी झेडची व्हॅल्यू 2i पुट करेल इथं तर 2i मायनस 2i किती येईल तुमच्याकडं 0, आणि खाली 0 आला तर मग याचं लिमिट निघत नाही. त्यासाठी तुम्हाला हा जो खालचा फॅक्टर्स आहे तो काढून टाकायचा असतो, आणि त्यासाठी आपण काय केलं मग आता झेड स्क्वेअर प्लस 4चं फॅक्टर्स पाडले. सपोज तुम्हाला असं आलं झेड स्क्वेअर प्लस 1 तर याचे फॅक्टर्स कसे पाडणार तुम्ही झेड मायनस आय आणि झेड प्लस आय. सपोज तुम्हाला विचारलं काय की झेड स्क्वेअर प्लस 9 तर याचे फॅक्टर्स कसे पाडणार तुम्ही कॉम्प्लेक्समध्ये बघा किती झेड मायनस 3i आणि झेड प्लस 3i. ओके, कॉम्प्लेक्समध्ये तर किती तुमच्याकडे झेड स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू काय फॅक्टर्स आले तुमच्याकडं दिस. आता पुढचं आहे बघा इफ एफ ऑफ झेड इक्वल टू झेड प्लस 1 अँड सी इज अ युनिट सर्कल देन मॉड ऑफ झेड इक्वल टू 1. बघा एफ ऑफ झेड इक्वल टू काय तुमच्याकडं झेड प्लस 1 आहे आणि सी इज अ युनिट सर्कल आहे, म्हणजे काय तुमच्याकडे या सर्कलची रेडियस किती आहे 1. देन बघा कॉची इंटिग्रल थेरमनुसार असं जर असेल की सी इज अ युनिट सर्कल असेल देन त्या युनिट सर्कलचं त्याचं जे आहे इंटिग्रेशन किती येतं 0. हे कॉची इंटिग्रल थेरमच सांगतो काय इफ एफ ऑफ झेड इज एनी फंक्शन अँड अनालिटिक अँड सी इज अ युनिट सर्कल देन इंटिग्रेशन ऑफ सी एफ ऑफ झेड इक्वल टू 0. आता द रिजन ऑफ व्हॅलिडिटी ऑफ टेलर सिरीज अबाउट झेड इक्वल टू 0 देन कॉस झेड. आता बघा पहिलं आपण पाहिलं काय कॉस झेड असो ना तर कोणतंही असो की मॉड ऑफ झेड इज लेस दॅन काय असेल तुमच्याकडं 1 असेल. आपण बघा इथं आता इथं तर तुम्हाला फक्त रिजन विचारलंय मॉड ऑफ झेड इज लेस दॅन 1. तर याचा पण कसं राहतो की मॉड ऑफ झेड लेस दॅन 1 म्हणजे काय 1 सर्कलचं रेडियस. आता लेस दॅन 1 म्हणजे काय हा मधला पार्ट, कोणता पार्ट हा मधला पार्ट. फक्त त्याच्यात कोणता पॉईंट येणार नाही हे बाउंड्री पॉईंट इन्क्लूड होणार नाही का, कारण की आपल्याकडे स्ट्रिक्टली लेस दॅन आहे म्हणजे मधला पार्ट आहे. ओके, तुम्हाला विचारलं याचं काय रिझन काही ना की हा मधला पार्ट. तर कॉस झेडचं तुमच्याकडे बघा टेलर सिरीज काय राहते तुमच्याकडं 1 मायनस झेड स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस झेड रेस टू 4 अपॉन 4 फॅक्टोरियल प्लस झेड रेस टू 6 अपॉन 6 फॅक्टोरियल प्लस अँड सो ऑन. या हा मायनस रेस टू 1 आपण का घेतो काल अल्टरनेट बघा एकदा प्लस येतो एकदा मायनस असेल तर आपण त्याला -1 रेस टू n लिहितो. आता हे किती तुमच्याकडे बघा कोणता वरची पॉवर जी आहे ती काय तुमच्याकडे सगळं E1 आहे. E1 ला कसं लिहितो झेड रेस टू 2n म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये अपॉन काय तुमच्याकडं 2n फॅक्टोरियल. हे काय झालं तुमच्याकडं कॉससाठी E1 पॉवर येते आणि साइन झेड असेल तर ऑड पॉवर. झेड बघा 1 पॉवर नंतर 3 5 सगळे पॉवर कसे तुमच्याकडं ऑड पॉवर. याचा पण किती तुमच्याकडे लास्टचा n पॉईंट -1 रेस टू n. का -1 रेस टू n का घेतलं मी कारण अल्टरनेट येतो एकदा प्लस एकदा -n. आणि ते बघा झेड रेस टू आता E1 ला कसं लिहितो मी 2n प्लस 1 अपॉन 2n प्लस 1 अपॉन फॅक्टोरियल. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडं ऑड पॉवर असेल तर साइन झेड आणि कॉस असेल तर E1 पॉवर. आता परत इफ एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन झेड मायनस झेड इंटू झेड मायनस 1 स्क्वेअर आहे देन सिम्पल पोल ऑफ एफ ऑफ झेड. तर सिम्पल पोल कोण बनतो इथं पहिला पोल कोणत्या कोणत्या पॉईंटवर बनतं पहिला इक्वल टू झेड इक्वल टू 0 वर बनतो आणि झेड मायनस 1 इक्वल टू 0 देन झेड इक्वल टू 1 आणि 0 वर हा पोल बनतो. पण झेड इक्वल टू 1 वर हा डबल पोल आहे म्हणजे 2 ऑर्डरचा. फक्त झेड इक्वल टू 0 वर काय आहे सिम्पल पोल. बघा पोल परत सांगतो की पोल काय करायचा की जो आपल्याकडे डिवाइडला असेल झेड मायनस 1 स्क्वेअर आहे तर पोल कशावर काढतो आपण की जो खाली आहे डिवाइडला झेड इक्वल टू एकदा 0 घ्यायचा खालचे टर्म आणि झेड मायनस 1 इक्वल टू 0 पॉवर किती असो
तर झेड इक्वल टू 0 वर एक सिंपल पोल आहे, झेड इक्वल टू 0 वर एक पोल आहे आणि झेड इक्वल टू 1 वर एक पोल आहे. सपोज तुम्हाला असं फंक्शन असेल एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन झेड, झेड मायनस 2⁻³ आणि झेड मायनस 4. तर तुमच्याकडे पोल कोणत्या कोणत्या याच्यावर असेल बघा. पहिलं झेड इक्वल टू 0 घेणार हा पॉईंट, नंतर झेड मायनस 2 इक्वल टू 0 घेणार आणि झेड मायनस 4 इक्वल टू, सॉरी इथं प्लस घेतो मी म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, काय घेतलं मी सगळं टर्म्स इक्वल टू 0. तिथून काय तुमच्याकडे झेड इक्वल टू 0, इथून काय येईल झेड इक्वल टू 2 आणि इथून काय येईल झेड इक्वल टू -4. मग तुमच्याकडे पोल जो आला तो कोणत्या कोणत्या पॉईंटवर आला 0, 2 आणि -4 वर. आणि ज्याची ऑर्डर बघा, ज्याचा पॉवर किती असतो 1 तो असतो आपल्याकडे सिंपल पोल. जर 2 पॉवर असेल तर बघा सिंपल पोल कशावर आहे, या झेड बरोबर सिंपल पोल आहे. याच्यावर किती आहे तुमच्याकडे 2 ऑर्डर पोल, याच्यावर हा पण किती सिंपल पोल, का कारण याची पण किती ऑर्डर आहे एकच आहे. दिस इज सिंपल पोल. सेम झिरोज काय राहतो बघा. झिरोज आपण जो खालचा पार्ट 0 घेतला ना, तो आता आपण काय घेणार आहे वरचा पार्ट 0 घेणार आहे. सेम सपोज झेड -1 आणि झेड +2 चा स्क्वेअर. याच्यात 0 कोण कोण येईल बरं, की आता सपोज 8 जरी असेल खाली तर आपल्या खालचा पार्टचा काही संबंध नाही 0 असताना. मग 0 काय झेड -1 इक्वल टू 0 घ्यायचा आणि झेड +2 इक्वल टू 0 घ्यायचा. तर मग काय तुमच्याकडं झेड इक्वल टू 1 एकदा 0 येईल आणि झेड इक्वल टू -2 एकदा 0 येईल. ठीक आहे, झिरोज म्हणजे काय न्यूमरेटरचा पार्ट 0 करणे आणि पोल्स म्हणजे काय डिनोमिनेटरचा पार्टचं 0 करणे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. इफ झेड इक्वल टू e⁻⁴ देन sin θ इक्वल टू. ठीक आहे, आता काय बघा इफ झेड इक्वल टू किती तुमच्याकडे e⁻⁴ इथं किती झेड इक्वल टू काय e⁻⁴ आहे. तुम्हाला sin θ ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा sin θ इक्वल टू काय राहतो e⁻⁴ मायनस e⁻⁻⁴ अपॉन 2. ओके, हा काय तुमच्याकडं हे सॉरी 2 आहे. ओके, आता काय तुमच्या याला जर मी पुट केलं sin θ इक्वल टू बघा e⁻⁴ ची व्हॅल्यू किती आहे झेड मायनस e⁻⁻⁴ ची व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडं झेड इनवर्स आणि अपॉन किती 2i. तर 1/2i जर मी कॉमन काढला तर काय राहिलं तुमच्याकडं झेड मायनस हा झेड इनवर्स म्हणजे काय 1/z. तर बघा sin θ ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं 1/2i इंटू झेड अपॉन झेड मायनस 1/2. तर इथं काय तुमच्याकडं हा झेड असेल. जर हा ऑप्शन नसेल तर मग तुमच्याकडे हा नॉन ऑफ दाबो. इथं काय झेड -1/z पाहिजे. सेम तुमच्याकडे cos θ ची व्हॅल्यू विचारली असेल पुढच्या वेळेस तर मग काय येतं e⁻⁴ प्लस e⁻⁻⁴ अपॉन किती 2. सेम e⁻⁴ ची व्हॅल्यू किती आहे झेड प्लस e⁻⁻⁴ म्हणजे किती मायनस झेड इनवर्स अपॉन 2. सेम याला कसं लिहू शकतो 1/2 बाहेर काढू शकतो. झेड प्लस झेड इनवर्स म्हणजे काय 1/z. ठीक आहे, या झेड बघा झेड इनवर्स असा असेल तर याला आपण 1/z लिहू शकतो. आणि अजून तुम्हाला जर समजलं असेल तर e⁻⁻⁴ इक्वल टू झेड इनवर्स कसं आलं तर झेड इक्वल टू किती तुमच्याकडे e⁻⁻⁴ आहे. ठीक आहे, याला कसं लिहिलं मी याला जर 1/z लिहिला तर हा पण काही तुमच्याकडे 1/e⁻⁴. मग हा 1/z म्हणजे काय तुमच्याकडे परत झेड इनवर्स आणि हा वरती गेल्यावर काही तुमच्याकडं e⁻⁻⁴. ठीक आहे, आता पुढचा बघा पुढच्या क्वेश्चन पेपर मधला सेम झेड इक्वल टू काय x + iy आहे आणि मॉड ऑफ झेड इक्वल टू x - iy. बघा ज्यावेळेस आपण या व्हिडिओमध्ये फर्स्ट क्वेश्चन घेतला होता त्यावेळेस काय घेतलं होतं आपण की झेड इंटू झेड बार इक्वल टू किती असतो मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर. ठीक आहे, तर मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर कोण आहे बी. द सम ऑफ ऑल n इंटू nth रूट ऑफ युनिटी हा तर किती वेळेस आलेला आहे इक्वल टू 0. आता सेम आता इथं इफ l इक्वल टू लिमिट z टेन्स टू i z⁵ अपॉन z + i देन द व्हॅल्यू ऑफ l इज. आता परत इथं जर मी झेडची व्हॅल्यू जर i पुट केली तर व्हॅल्यू प्रॉब्लेम करतो का नाही पुट करत का कारण i + i काही 2i येतो मग खाली 0 येत नाही. 0 येत नाही तर डायरेक्ट पुट करा. तर किती l इक्वल टू आता z⁵ म्हणजे काय i⁵ अपॉन झेडची व्हॅल्यू i + i इक्वल टू किती i⁵ आताच काढून दिलं किती i अपॉन i + i किती 2i. बघा i⁴ इंटू i याला म्हणतो आपण i⁵. i⁴ म्हणजे किती 1 इंटू i तर किती आला तुमच्याकडे i कॅन्सल झाला किती 1/2 तर 1/2.
पुढचा क्वेश्चन आहे बघा, an analytical function f of z equal to u plus iv be such that u and v must satisfy Laplace differential equation, then u and v are harmonic function. बघा, जर फंक्शन अनालिटिक असेल आणि तो जर लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल कोणता, की फाय आता किती एफ ऑफ झेड इक्वल टू 0, तर हार्मोनिक हे काय राहतं तुमच्याकडं. जर मी याला फंक्शन मानलं तर काय तुमच्याकडं यू एक्स एक्स प्लस यू वाय वाय इक्वल टू 0 येऊन जातो. हार्मोनिक फंक्शन सर लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन असेल. आणि दुसरं काय, जो व्ही आहे तो व्ही एक्स एक्स प्लस व्ही वाय वाय पण काय येऊन जातो 0. तर या इक्वेशनला म्हणतो आपण हार्मोनिक इक्वेशन. जर एखादा अनालिटिक फंक्शन असेल लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर तो कसा असतो, हार्मोनिक फंक्शन. पुढचा आहे द रिझन ऑफ व्हॅलिडिटी ऑफ टेलर सिरीज अबाउट झेड इक्वल टू 0, देन एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन मायनस झेड. आपण सगळ्यांसाठी तर सेमच पाहिला आहे. हा त्याचा रिझन किती असतो, मॉड ऑफ झेड लेस दॅन 1. सेम आता बघा, इफ एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर प्लस 1 झेड मायनस 3 आणि झेड बाय, हा परत आला वाटतं क्वेश्चन. नाही, परत नाही, तसाच आहे, फक्त रिझन चेंज झाला. तर इंटिग्रेशन सी ओवर एफ ऑफ झेड डी झेड इज. त्याचं पण सेम बघा, याचा मॉड ऑफ झेड इक्वल टू 1 म्हणजे किती, 2 म्हणजे किती, याचं 1 आणि हा 2. 2 सर्कलचा आपल्याकडं 2 रेडियसचं काय बनेल, एक सर्कल बनेल. या सर्कलमध्ये तुमच्याकडं पोल्स किती आहे. आता झेड इक्वल टू 3 वर एक पोल्स बनेल इथून आणि झेड इक्वल टू 5 वर एक पोल्स बनेल. ओके, या दोन्ही पोल्समध्ये तुमच्याकडं कोण जातो बरं या सर्कलमध्ये. बघा 3 कुठे येतो, 3 इथे येतो आणि प्लस 5 इथे येतो. आहे का दोन्ही पण, नाही. मग कॉची इंटिग्रल थेरम काय सांगतो, जर असं असेल एक पण तुमच्याकडं पोल्स याच्यामध्ये गेला नाही तर त्याचा आन्सर येतो 0. परत डबल पोल ऑफ एफ ऑफ झेड इक्वल टू. बघा डबल पोल, आता झेड इक्वल टू इथं पोल कोण बनतं, झेड इक्वल टू एक 0 पोल आहे आणि इथं किती तुमच्याकडे झेड इक्वल टू -4. ओके, कारण झेड प्लस 4 हा इकडे आल्यावर काही -4. आता बघा झेड इक्वल टू 0 वर एक पोल बनलाय आणि झेड इक्वल टू -4 वर एक पोल बनलाय. तर तुमच्याकडे डबल पोल कोण आहे, बघा झेड इक्वल टू 3 वर तर ट्रिपल पोल आहे म्हणजे 3 ऑर्डरचा, आणि झेड प्लस 4 वर किती डबल पोल्स म्हणजे किती, झेड इक्वल टू -4 वर काय तुमच्याकडं डबल पोल्स. आता बघा, द रेशियो ऑफ एफ ऑफ झेड इक्वल टू ई रेस टू झेड अपॉन झेड इंटू झेड -1 ॲट सिम्पल पोल ॲट झेड इक्वल टू 0. तर सिम्पल पोल बघा, सिम्पल पोल कुणाकुणावर आहे, झेड इक्वल टू 1 वर पण आहे आणि झेड इक्वल टू 1 वर पण आहे. पण आपल्याला कशावर काढायचं आहे, 0 वर काढायचं आहे. तर 0 वर बघा कसं काढतो आपण, रेशियो कसा आहे, रेशियो ऑफ झेड इक्वल टू ए. परत सांगतो फॉर्म्युला, तिथं समजला नसेल तर काय तुमच्याकडं एफ ऑफ झेडवर कसा काढतो आपण, की लिमिट झेड टेन्स टू ए झेड मायनस ए इंटू एफ ऑफ झेड. हा फॉर्म्युला आहे. तर व्हॅल्यू पुट करूया फक्त. बघा रेशियो ॲट झेड इक्वल टू कशावर काढायचं आहे, 0 वर. ओके, बघा फॉर्म्युला एफ ऑफ झेड. आता एफ ऑफ झेड किती तुमच्याकडं, ठीक आहे, एफ ऑफ झेड इक्वल टू सांगा लिमिट झेड टेन्स टू कोणत्या पॉईंटवर काढायचं आहे, 0 वर. आता 0 वर काढायचं तर एची व्हॅल्यू किती आली, झेड मायनस 0 इंटू एफ ऑफ झेड किती तुमच्याकडं ई रेस टू झेड अपॉन झेड इंटू झेड -1. झेड -0 म्हणजे काय, झेड कॅन्सल राहिला तुमच्याकडे, राहिलं काय फक्त आता ई रेस टू झेड झेड -1. आता आपल्याकडे झेडची व्हॅल्यू 0 तर पुट करा इथं 0. बा इथं करतो मी ई रेस टू 0 अपॉन 0 -1 इक्वल टू ई रेस टू 0. काय केलं मी, झेडची व्हॅल्यू झेड रेस टू 0 आहे ना, तर झेडच्या जागी काय पुट केला 0. तर ई रेस टू 0 1 असतो आणि 0 -1 -1 1 मायनस हे काय झालं तुमच्याकडे -1. तर आन्सर -1. परत आता बघा, इफ झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय आणि झेड बार इक्वल टू एक्स मायनस आय वाय द रिअल पार्ट. आता बघा मागच्या क्वेश्चनमध्ये काय पाहिलं होतं आपण, इमॅजिनरी पार्ट. तर झेड प्लस झेड बार अपॉन 2 हा काय असतो तुमच्याकडं रिअल पार्ट आणि झेड अपॉन झेड बार अपॉन 2 काय असतो, हा इमॅजिनरी पार्ट, रिअल पार्ट ऑफ झेड. आता द nth रूट ऑफ युनिटी फ्रॉम. बघा द nth रूट ऑफ युनिटी ऑफ फ्रॉम आपण जिओमेट्रिक प्रोग्रेशननुसार घेतो. कुणानुसार, जिओमेट्रिक प्रोग्रेशननुसार. परत सेम आता पुढचा क्वेश्चन आहे, इफ लिमिट झेड टेन्स टू आय झेड रेस टू 8 -1 अपॉन झेड प्लस आय. इथं पण बघा अल्फा इक्वल टू, पहिलं बघायचं की आयची व्हॅल्यू पुट करा झेडच्या जागी, खाली 0 येतो का, आय प्लस आय इक्वल टू 2i. तर प्रॉब्लेम करत नाही, खाली 0 येत नाही डिनोमिनेटरला, तर आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करूया झेडची. तर किती, आय रेस टू 8
मायनस 1 अपॉन आय प्लस आय. तर आय रेस टू 8 किती येईल बरं? 1 मायनस 1 अपॉन 2i इक्वल टू 1 मायनस 1 0 अपॉन 2i इक्वल टू 0. तर आय रेस टू 8ला कसं लिहितो बघा मी? आय रेस टू 4 इंटू आय रेस टू 4. तर किती आय रेस टू 4? 1 इंटू 1. तर 1 इंटू 1 1. तर आय रेस टू 8ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं? 1. असं समजत नसेल बघा पॉवर, तर बघा आय रेस टू 4n म्हणजे 4nच्या मल्टिपलमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1. आय रेस टू 4n प्लस 1 म्हणजे रिमाइंडर किती? 4nच्या मल्टिपलमध्ये आहे पण रिमाइंडर किती? 1. तर त्याची व्हॅल्यू असते आय. आय रेस टू 4nच्या मल्टिपलमध्ये पण रिमाइंडर राहतो 2 तर त्याची व्हॅल्यू असते मायनस 1. आणि आय रेस टू 4nच्या मल्टिपलमध्ये पण रिमाइंडर किती राहतो? 3 तर त्याची व्हॅल्यू असते मायनस आय. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडं. तर सपोज आपण विचारलं की आय रेस टू 19. सपोज इथे की 4च्या मल्टिपलमध्ये 4ने भाग द्या. 4ने जर 19ला भाग दिला तर रिमाइंडर राहतो 3 म्हणजेच कोण तुमच्याकडं? मायनस आय. सपोज आय रेस टू तुमच्याकडे किती आहे? 22 आहे. ओके, याला जर मी 4ने भाग दिला तर किती? 22ला जर मी 4ने भाग दिला तर रिमाइंडर किती राहतो माझा? 2 म्हणजेच कोण इथं बघा किती? मायनस 1. अशी आपल्याला व्हॅल्यू काढायची. आता सेम बघा पुढचा क्वेश्चन आहे 4th वाला. इफ u इक्वल टू u ऑफ एक्स वाय सॅटिस्फाय लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन. बघा लॅपलास इक्वेशन काय असते? u एक्स एक्स प्लस u वाय वाय इक्वल टू 0 देन u. लॅपलास जर इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला म्हणतो आपण हार्मोनिक फंक्शन. If f of z is analytic function in an closed canter C, then f of z equal to सेम बघा कॉची इंटिग्रल थेरम काय सांगतो? f of z इज अनालिटिक फंक्शन आहे आणि तो क्लोज कॅन्टर सेटमध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन किती येतो? 0. तो थेरमच आहे. द रिझन ऑफ व्हॅलिडिटी ऑफ टेलर सिरीज अबाउट z इक्वल टू कॉस f ऑफ z इक्वल टू किती? e रेस टू z. सेम त्याचं रिझन किती असेल तुमच्याकडं? जेवढं मॉड ऑफ z इज लेस दॅन 1. द डबल पोल्स ऑफ फंक्शन. बघा डबल पोल्स कोण आहे? आता आपण पाहिलं z इक्वल टू 0 वर किती सिंपल पोल आहे अँड z इक्वल टू 1 वर किती आहे तुमच्याकडे? डबल्स पोल. म्हणजे किती तुमच्याकडं? डबल्स पोल. z इक्वल टू कोण? 1 देतो. इफ f ऑफ z इक्वल टू e रेस टू z इंटू z मायनस 1 स्क्वेअर देन रेशियो ऑफ f ऑफ z 0 वर. सेम आता आपण काढलं या क्वेश्चनचं काय तुमच्याकडं? बघा z इक्वल टू 0 वर जर रेशियो काढायचा असेल तर z इक्वल टू 0 वर सिंपल पोल आहे आणि सिंपल पोलचा रेशियो किती असतो? रेशियो ऑफ z इक्वल टू कितीवर? 0 वर काढायचा f ऑफ z इक्वल टू किती? लिमिट z टेन्स टू 0. आता बघा इथं काय तुमच्याकडे f ऑफ z मायनस a म्हणजे किती? z मायनस 0 इंटू f ऑफ z किती आहे? e रेस टू z अपॉन z इंटू z मायनस 1 चा स्क्वेअर. z कॅन्सल. आता पुट करा 0 e रेस टू 0 अपॉन 0 मायनस 1 चा स्क्वेअर इक्वल टू किती? e रेस टू 0 किती असतो? 1 आणि इथं मायनस 1 चा स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन 1 इक्वल टू 1. तर हा आताच फॉर्म्युला पाहिला आपण रेशियो काढायचा सिंपल पोलवर. आता पुढचा क्वेश्चन आहे इफ z इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर देन z मायनस z बार किती? z मायनस z बार इक्वल टू इफ z इक्वल टू एक्स प्लस वाय किती येईल तुमच्याकडं? बघा z ची व्हॅल्यू किती आहे? एक्स प्लस आय वाय आणि काय करायचं? मायनस z बार इंटू एक्स मायनस आय वाय. ठीक आहे, इक्वल टू आता करा एक्स प्लस आय वाय हा मायनसने मल्टिप्लाय करा. मायनस एक्स मायनस मायनस प्लस आय वाय प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल. आय वाय आणि आय वाय किती? 2iy. सेम आता z इक्वल टू 3 प्लस 4i आहे तर मॉड ऑफ z स्क्वेअर आताच पाहिला आपण. तर मॉड ऑफ z किती असतो तुमच्याकडं? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. देन मॉड ऑफ z स्क्वेअरची व्हॅल्यू आहे दोन्ही साईडचा स्क्वेअर करा तर किती? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता इथं बघा एक्स किती आहे? 3 चा स्क्वेअर प्लस वाय किती आहे? 4 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9 प्लस 16 इक्वल टू 25. आता इथं बघा सेम लिमिट z रेस टू 5 मायनस आय अपॉन z प्लस आय. आता सॉल्व केला आपण. आता इथं हा पण काय तुमच्याकडे आय प्लस आय प्रॉब्लेम करत नाही तर डायरेक्ट पुट करा. आय रेस टू 5 मायनस आय अपॉन आय प्लस आय किती? 2i. आय रेस टू 5 किती असतो? आय मायनस आय अपॉन 2i. आय मायनस आय 0 अपॉन 2i इक्वल टू 0. पुढचा क्वेश्चन आहे इफ f ऑफ एक्स इज अ हार्मोनिक फंक्शन देन डेल्टा स्क्वेअर 5 इक्वल टू किती असतो तुमच्याकडं? 0 हार्मोनिक असेल तर. इफ मॉड ऑफ z इज लेस दॅन 1 मायनस
तर काय तुमच्याकडे मॉड ऑफ झेड द 1 मायनस झेड प्लस झेड स्क्वेअर मायनस झेड क्यूब मायनस 1 रेस टू झेड असेल इज एक्सपान्शन ऑफ बघा अल्टरनेट असेल प्लस मायनस तर हा कोणाचा येतो 1/1 प्लस झेडचं आणि याचं मायनस जर असेल तर हे सगळं काय येतं तुमच्याकडे 1 प्लस झेड स्क्वेअर सगळे काय येतं पॉझिटिव्ह. इफ एफ ऑफ झेड इक्वल टू झेड प्लस 1 अँड सी इज अ युनिट सर्कल. आता बघा कॉची इंटिग्रल थेरमनुसार काय येतो की एफ ऑफ झेड इज हा ॲनालिटिक फंक्शन आहे. काय तुमच्याकडं ॲनालिटिक फंक्शन म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह कोणत्याही पॉईंटवर एक्झिस्ट होतो आणि जर युनिट सर्कलवर असेल तर याचं इंटिग्रेशन किती येतो 0. इफ एफ ऑफ झेड इक्वल टू झेड मायनस 3 स्क्वेअर झेड प्लस 1 देन झिरोज ऑफ एफ ऑफ झेड. आता बघा एफ ऑफ झेड झिरोज कोण देतो झेड मायनस 3 एकदा 0 पुट करा तर इथून काय तुमच्याकडे झेड इक्वल टू 3 येऊन जाईल आणि नंतर काय करा झेड प्लस 1 इक्वल टू 0 पुट करा देन झेड इक्वल टू काय तुमच्याकडे -1. मग झेड इक्वल टू 3 आणि झेड इक्वल टू -1 का 0 देतो म्हणजे 3 आणि -1. बघा झिरोज म्हणजे काय की न्यूमरेटरचा पार्ट इक्वल टू 0 करणे आणि पोस्ट म्हणजे काय की डिनोमिनेटरचा पार्ट काय करणे 0 करणे. आता 8वा क्वेश्चन पाहूया आपण. इफ एफ ऑफ झेड इक्वल टू काय तुमच्याकडं झेड प्लस 3 अपॉन झेड क्यूब मायनस झेड -1 स्क्वेअर देन डबल पोल्स ऑफ एफ ऑफ झेड इक्वल टू. आता बघा सेम इथं झेड इक्वल टू 0 वर एकदा पोस आहे आणि झेड इक्वल टू -1 इक्वल टू 0 दॅट मीन्स झेड इक्वल टू 1 वर म्हणजे झेड इक्वल टू 0 आणि झेड इक्वल टू 1 वर पोस्ट बनतं तुमच्याकडे. ठीक आहे. आता त्यांनी काय वाटतं डबल पोस्ट डबल कुणाची ऑर्डर आहे तुमच्याकडे झेड इक्वल टू 1 ची आणि झेड 3 जर ऑर्डर विचारली असती तर काय तुमच्याकडे कशावर 0 वर तर डबल विचारल्यामुळे झेड इक्वल टू 1 वर काय देतं बस लास्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा हा MCQचा पार्ट संपलेला आहे तुमच्याकडे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया की क्वेश्चन नंबर फर्स्ट बी आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. तर आता बघा आता हा व्हिडिओ होतोय तुमच्याकडं मिनिमम 38 मिनिटाचा तर आपण ठीक आहे हा मोठा होतोय त्याच्यामुळे आपण याच्यावर हाच व्हिडिओ ठेवूया. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की काय फर्स्ट ए मधला बी जेणेकरून किती तुमच्याकडं हा पण 6 मार्काला आहे आणि ऑप्शन्स आहेत किती क्वेश्चन येतात तुमच्याकडं 8 क्वेश्चन येतात. ओके. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण काय क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि बी. त्यासाठी बघा या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी जे IMP आहे ते परत सांगून देतो खाली. बघा IMP मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं परत MCQ किंवा 1 मार्कामध्ये कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए साठी. बघा कॉची इंटिग्रल फॉर्म्युला फॉर एफ ऑफ ए साठी काय तुमच्याकडं की इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए डी झेड इक्वल टू 2πi एफ ऑफ ए घ्या किंवा तुम्ही एफ ऑफ ए इक्वल टू किती 1/2πi अपॉन इंटू इंटिग्रेशन एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए डी झेड घ्या. ठीक आहे. एकच आहे. सेम तुमच्याकडे सपोज एफ डॅश ऑफ ए साठी विचारलं तर तुम्ही काय करणार एफ डॅश ऑफ ए साठी किती 1/2πi इंटिग्रेशन ओव्हर सी एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए स्क्वेअर. इथं काय होता फक्त झेड मायनस ए होता आता इथं काय होऊन जाईल स्क्वेअर. आणि तुम्हाला विचारलं काय एन साठी कॉची इंटिग्रल फॉर्म्युला एफ रेस टू एन त्यासाठी काय तुमच्याकडे इफ एफ ऑफ झेड इज ॲनालिटिकल फंक्शन आणि इनसाइड द सिंपल क्लोज करो देन एफ रेस टू एन फॅक्टोरियल अपॉन 2πi इंटिग्रेशन सी ओव्हर एफ ऑफ झेड अपॉन झेड मायनस ए रेस टू एन प्लस 1. बघा तुम्हाला हे 3 फॉर्म्युलापैकी एक फॉर्म्युला तर तुम्हाला विचारला जातो MCQ मध्ये किंवा 1 मार्काला. एक फिक्सच आहे बघा प्रत्येक क्वेश्चन पेपर उचला किंवा तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो नाही तर मग क्वेश्चनमध्ये तर विचारला जातो 5-6 मार्काला. त्याच्यामुळे हे 3 फॉर्म्युला तुमचे IMP आहेत. अजून पाहूया आपण पुढचा फॉर्म्युला. बघा तुम्ही एकदा हे लिहून घेऊ शकता पेपरच्या अगोदर जाण्याच्या. आता ॲनालिटिकल फंक्शन काय राहतं बघा ॲनालिटिक फंक्शन एफ ऑफ झेड इज कॉम्प्लेक्स व्हेरिएबल then z is said to be analytic function at a point z f dash of z is exist at each point of some neighborhood. म्हणजे काय बघा की सपोज एखादा फंक्शन डिफरन्शिएबल आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो पण एखाद्या पॉईंटवर सपोज करायचं मला. ठीक आहे. आता आता या झेड पॉईंटवर सपोज मी याचा नेबरहूड घेतला तर माझ्या नेबरहूडमध्ये सगळ्या पॉईंटवर फंक्शन काय पाहिजे डिफरन्शिएबल पाहिजे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट पाहिजे. सपोज बघा एफ ऑफ झेड इक्वल टू मी विचारलं झेड स्क्वेअर फंक्शन घेतला. ठीक आहे. आता मला हा ॲनालिटिक आहे की नाही चेक करायचं ॲट झेड इक्वल टू 1 वर. तर मी कसं चेक करणार की पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू किती आला तुमच्याकडं 2z. आता चेक करायचं मला हा तर डिफरन्शिएबल आहे तर ॲनालिटिक आहे की नाही चेक कसं करणार की बघा फर्स्ट 1चा नेबरहूड घेणार मी 1 पॉईंट कुठे तुमच्याकडे 1च्या नेबरहूडमध्ये कोण येतं बघा 1.0 येतो 001 येतो नेबरहूडमध्ये
नंतर किती येतो तुमच्याकडे 0.009 येतो, म्हणजे हा नेबरहूडचा पॉईंट आहे, म्हणजे 1च्या जवळपासचे पॉईंट घेऊन बघायचं की याचा डिफरन्स डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो का. तर एफ डॅश ऑफ 0.0 तुम्ही पॉईंट नाही घ्यायचा, तर किती तुमच्याकडं 2 × 0.09. तर पुट करा फक्त व्हॅल्यू 2 × 2. म्हणजे आपण काय करणार इथं की प्रत्येक पॉईंटवर जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला तर त्याला म्हणतो आपण ॲनालिटिक फंक्शन. आता एक्झिस्ट होणे म्हणजे काय की त्याचा ॲन्सर काय येणार, इन्फिनिटी येणार नाही. इन्फिनिटी येणे म्हणजे काय, 1 खाली जर 0 असेल तर आपण इन्फिनिटी येतो, मग हा एक्झिस्ट होत नाही. जर तुम्हाला वरती न्यूमरेटरला असेल आणि काही प्रॉब्लेम करत नसेल तर ते काय झालं आपल्याकडे एक्झिस्ट होणे. असं जर होत असेल तर त्याला म्हणतो आपण ॲनालिटिक फंक्शन काय आहे, हे एखादं फंक्शन काय आहे, ॲनालिटिक आहे. ठीक आहे. आता याच्यात आपण पाहूया काय की पुढं जे 1 मार्काचं आपण 1B घेऊया, तिथं पाहूया बाकीचं IMP क्वेश्चन. ठीक आहे. हा क्वेश्चनमध्ये आला आपल्याकडं MCQ आपण पूर्ण घेतलेला आहे. आता आपण 1B साठी बाकीचं घेऊया. ठीक आहे. थँक्यू. हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.